नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. औषधी वनस्पती भाग 3. 2 भाग आपले पूर्वी झालेले आहेत. आता हा भाग 3. कौशी ही एक आयुर्वेद म्हणजे स्टर्क्युलिया कोलोराटा ही झाड सुंदर आहे आणि आयुर्वेदातही याचं महत्त्व आहे. आता या प्रत्येक झाडांचं जर कधी आपण महत्त्व करायचं म्हटलं त्याची पुन्हा आपण इंडिव्हिज्युअल व्हिडिओ काढणारच आहोत. कुठल्याचा कुठल्यासाठी उपयोग वगैरे जे आहेत ते आपण घेणारच आहोत. कवंडल, बेगर्स बाउल. पूर्वी फकीरांच्या हातामध्ये एक कटोरा असायचा काळ्या रंगाचा, किंवा देवीच्या हातामध्ये आपल्याला तो एक काळा कटोरा, त्याचं हे झाड आहे. याच्यापासून नैसर्गिकरित्या हे कटोरे तयार होतात आणि याचाही उपयोग बऱ्यापैकी केला जातो. 3 आहे तो खैर. खैरमध्ये एक लाल रंगाचा येतो, एक पांढऱ्या रंगाचा. खैराचा डिंक आपण खाण्यासाठी वापरतो आणि खैराची जी साले, खैरापासून कात जो आपण पानामध्ये चुना आणि कात जो आहे तो तयार होतो. याची बऱ्यापैकी लागवड आहे. याची कमर्शियल लागवड डोंगरदऱ्या याच्यामध्ये जरी केली तरी ही चालू शकते. साधारण कोकणामध्ये हा नैसर्गिकरित्या वाढतो. कोकणातच नाही, पूर्ण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात सगळीकडे वाढणारी ही काटेरी वनस्पती आहे आणि यापासून काथ हा तयार होतो आणि याचा डिंकही आपण खाण्यात वापरतो. कदीर साल म्हणून आयुर्वेदामध्ये, युनानीमध्ये याचा चांगला उपयोग आहे. खारवत आहे, खावस आहे, खुरी नावाची एक आणखीन एक वनस्पती आहे, ती पण याच्यामध्ये आहे. काटेकोरांटी. कोरांटीमध्ये एक 3 ते 4 कलर येतात. पांढरा येतो, पिवळा येतो, गुलाबी येतो, असे कलर आहे. पण पिवळ्या रंगाची जी कोरांटी आहे, जे बस्तीसाठी वापरलं जातं, ते सहचर तेल जे आहे ते यापासून तयार करतात. हे अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय औषधी वनस्पती असलेली आहे. याचं तिळाच्या तेलाबरोबर संयोग करून त्याचं ते एक सहचर तेल म्हणून जे आहे सध्या आयुर्वेदामध्ये पंचकर्म वगैरेमध्ये वापरलं जाणारी ही वनस्पती आहे. कोरफड, ॲलोवेरा, हे याचं सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे स्किन डिसीज वगैरेसाठी किंवा कातडी ह्याच्यासाठीही वापरली जाते. आता कुचला, नक्सोमिका. हे अश्विन नक्षत्राचं झाड आहे, नक्षत्रामध्ये याचा, आणि याचा वापर आयुर्वेद म्हणजे सगळ्या पॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, ॲलोपॅथी किंवा आणखीन असतील त्या सगळ्या पॅथीमध्ये याचा वापर होतो. याला साधारण एक लिंबासारखं थोडंसं ऑरेंज कलरचं फळ येतं. तुम्ही छोटं संत्र म्हणू शकता, पण याचं बी इतकं विषारी आहे, बी खाल्लं तर माणूस मरू शकतो. याची सालसुद्धा विषारी आहे. पण ही आयुर्वेदात आणि ॲलोपॅथीत वगैरे ही अतिशय मागणी असलेली ही वनस्पती आहे. आणि म्हणजे याचं बी जे आहे, आयुर्वेदाच्या काही सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये याचं बी शुद्ध केलं जातं. तुपामध्ये, गोमूत्रामध्ये वगैरे याचे त्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, त्याच्यामधनं ते हे तेल शुद्ध करून याचा वापर आयुर्वेद, युनानी याच्यामध्ये आणि ॲलोपॅथीमध्ये याचं फाईन केमिकल म्हणजे एक्स्ट्रॅक्ट घेऊन याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. नंतर कुडा, काळा कुडा एक आहे, रायटेरिया टिंक्टोरा, आणि कुडा पांढरा. याच्यामध्ये एका कुड्याला अशी एक जोड शेंग येते, साधारण एक 3 ते 3 mm जाडीची, आणि ही तोडून जर कधी तिचा तो लॅटेक्स म्हणजे दुधासारखा जो द्रव आहे तो जर कधी आपण दुधात टाकला तर याचं साधारण 10 मिनिटात दहीमध्ये कन्व्हर्शन होतं आणि ही खाण्यायोग्य आहे आणि याचा आयुर्वेदामध्ये चांगला वापर आहे. कुंभा ही एक वनस्पती आहे, कुंभा म्हणून. याचीही मागणी आहे, याचंही फळ येत म्हणजे यालाही मागणी आहेच. कुंकू, याच्यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे. नंतर कुसुम. कुंकूची आपण बरीचशी माहिती त्यात दिलेली आहे, कमर्शियल प्लांटेशन वगैरे, नॅचरल कलर जो आहे त्यामध्ये. नंतर कुसुम
ही अतिशय सुंदर वाढणारी वनस्पती आहे. याच्या बियापासून साधारण 40% तेल मिळतं. ते तेल आयुर्वेदामध्ये वापरलं जातं, तेलासाठी आपलं डोक्याला लावण्याच्या केसांसाठी वापरलं जातं. त्यानंतर साबणासाठी वापरलं जातं. त्यामुळे आणि कुसुमचं एक दुसरं वैशिष्ट्य असं की कुसुमावर लाखेचे किडे सोडतात. हे किडे काय करतात, त्याची साल खातात आणि त्यांची विष्ठा बाहेर सोडतात. लाख म्हणजे लाल रंगाचा एक असा सॉलिड, म्हणजे सुरुवातीला पातळ असतो पण नंतर तो घट्ट होतो. कुसुमच्या लाखेला मागणी जास्त आहे. साधारण एक झाड 10-1 वर्षाचं झालं, एक झाड 1 ते 2 किलो लाख देतो. पण मग याच्या बियापासून तेल निघतं, तेलाचाही वापर आहे आणि झाड दिसायला अतिशय सुंदर आहे. सर्व भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे व्यवस्थित उगवतं. लाजाळू, टच मी नॉट, बोट लावलं की ते पानं मिटणारी ही वनस्पती, काटेरी वनस्पती, जमिनीवर वाढणारी, जमिनीलगत वाढणारी ही वनस्पती, ही बऱ्याच औषधांमध्ये वापरली जाते. हिचा वापर काही ठिकाणी, काही पद्धतीमध्ये हिप्नॉटिझम सारखाही वापरला जातो. एक लसूणवेल नावाची वनस्पती, गुलाबी रंगाची, अतिशय सुंदर फुलं येतात, पानांना लसणाचा वास आहे. साधारण बिहारमध्ये काही भागामध्ये याची पानं लसणासारखी म्हणून भाजीत वापरली जातात. लक्ष्मणा सोलॅनियम म्हणजे याला पांढरं फूल असणारी ही अतिशय काटेरी, म्हणजे या पानांना सुद्धा काटेत, अतिशय काटेरी असणारी ही वनस्पती जरा नाही, खूपच दुर्मिळ आहे. भुईरिंगणीमध्ये एक पांढरी रिंगणी येते, ती वेगळी, आणि ही जी आहे ती भुईरिंगणी म्हणजे जमिनीलगत वाढते. पण ही जी रे आहे ही साधारण एक 3 ते 4 फुटापर्यंत याची वाढ होते. पानांना काटे, म्हणजे त्या झाडाला कुठल्याच भागाला आपण स्पर्श करू शकत नाही, इतके काटे असतात. ही लक्ष्मी तरू सिमारोबा ग्लौका ही वनस्पती ब्राझीलमधनं आलेली आहे. याच्यामध्ये नर आणि मादी हे आहे. हे जे आहे श्री रविशंकर यांनी याला लक्ष्मीतरू हे नाव दिलेलं आहे. याच्यापासून ज्या बिया येतात त्या बियापासून तेल निघतं आणि भविष्यामध्ये हे तेल आपण इडेबल ऑइल म्हणून वापरू शकतो. आणि ही वृक्ष प्रजाती आहे. मदनफळ आयुर्वेदात अतिशय महत्त्वाचं आणि सर्वत्र वापरलं जाणारं हे मदनफळ आहे. पंचकर्मामध्ये वापरलं जाणारं किंवा तुमचे जे वमन वगैरे क्रियेसाठी वापरलं जाणारं हे एक मदनफळ आहे. रानडुकरांचं अतिशय आवडतं आहे. माधवीलता एक वनस्पती आहे, वेलवर्गीय आहे, शोभेची आणि थोडाफार कधीतरी औषधात वापरली जाते. एलियंथस एक्सल्सा महारूप म्हणून आहे, लाकडासाठी वापरतात, याची साल वापरली जाते. आणि डोंगराळ भागात किंवा आदिवासी याच्यामध्ये याची पानंही वापरतात. माका येऊन गेलेला आहे. मालकांगणी ज्योतिषमती हा एक साधारण वेलवर्गीय वाढणारी वनस्पती आहे आणि याच्या बियापासून तेल निघतं. जे तेल साधारण बुद्धीसाठी धरलं जातं, पण बऱ्याच जणांना त्याची म्हणजे सूट होत नाही. पण मसाजसाठी किंवा तुम्हाला अरोमाथेरपीसाठी हे अतिशय महत्त्वाचे. याच्यामुळे सगळे वातविकारावर याचं एक औषध, म्हणजे वातविकार ह्यांनी कमी होतात असं आयुर्वेदात एक बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याची मागणी चांगली आहे, याचा तेलालाही मागणी चांगली आहे. पूर्वी ही जे आहेत याचे 2 थेंब असे चाटण म्हणून लहान मुलाला देतात. नावही ज्योतिषमती आहे, पण बऱ्याच जणांना ती म्हणजे सूट होत नाही, त्यामुळे त्याचा वापर विचारपूर्वक करावा. मायाळू ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. या पानांची भाजी केली जाते किंवा याचे आपण भजे वगैरेही केली जातात. यातही लाल हिरवे 2 प्रकार आहेत, पण याच्या पानांची भाजी केली जाते. अतिशय न्यूट्रियस भाजी आहे आणि याच्या पानांचाही आणि मुळाचाही वापर होतो. मेडशिंग नावाची एक वनस्पती आहे, ती सुद्धा औषधी धरली जाते. मेहंदी, काळी मेहंदी जी आहे पूर्वी हाताला लावण्यासाठी किंवा मेहंदीपासून हिना नावाचा जो एक अत्तर तयार केलं जातं, ती ही वनस्पती.
त्यानंतर आपल्याकडे ज्या बाबळी आहेत त्याच्यामध्ये एक तेल्या बाबूळ म्हणून जी एक वनस्पती आहे, साधारण ऑइली स्की असलेली अतिशय काळी क्षार साल असलेली वनस्पती, याच्या शेंगा औषधा म्हणजे याच्यामध्ये अतिशय आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर याचा डिंकही वापरला जातो. एक वेगळीच वनस्पती मिरची कंद, हा वेलवर्गीय आहे. याला खाली कंद असतो. हा आता या पिरियडमध्ये डॉर्मन्सीत म्हणजे पानगळ झालेली आहे. हा ज्यावेळेस पावसाळ्यात फुटतो त्याला मिरच्या लागतात आणि त्या मिरच्या आदिवासी लोक स्वयंपाकात तिखट म्हणून याचा वापर केला जातो. पण ही एकदा ही कंदवर्गीय वनस्पती आहे. ही साधारण सातपुड्यामध्ये किंवा इकडं सह्याद्रीमध्ये, विंध्यमध्ये सर्वत्र आढळते, पण फार कमी लोकांना माहीत असलेली ही वनस्पती आहे. नंतर चारोळी. चारोळी तर हे फळांमध्ये येतं. चारोळी शिऱ्यामध्ये आपण त्याच्यात हे वापरतो. बिब्बा एक आहे, तो बिब्बाही याच्यामध्ये येऊन गेलेला आहे. काचकुयरी एक आहे ज्याने काच सुटते. आता पूर्वी याच्यामध्ये 2 प्रकार आहे, एक काळं बी असलेलं आणि एक पांढरं बी असलेलं. पांढऱ्या बियाला काच कमी असते, पण आदिवासी याच्यामध्ये याचं बी याची जी लव येते ती जर कधी आपल्या याला लागली तर याला अतिशय खाज सुटते. फक्त तळ हात आणि तळ पाय याला खाज येत नाही. पण आयुर्वेदामध्ये ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे आणि याचा या आदिवासी लोकांकडे यांच्या बिया गोळा करायच्या, त्यांच्या पद्धतीने त्या बिया गोळा करतात. आणि पांढऱ्या काचकुयरीची मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड या भागामध्ये काहींनी लागवडही केलेली आहे. एक दगडीचा पाला म्हणून एक आहे, असं एक जमिनीवर वाढणारी वनस्पती. अशी एक काडी येते आणि वरती एवढं छोटं फूल येतं, आतले पराग पिवळे, त्याच्या याच्यामध्ये याची पानं जर कधी आपण अशी कुस्करली आणि जखमेवर जर कधी लावली तर जखम लगेच दुरुस्त होते. नंतर मेस्वाक म्हणून एक वनस्पती, मेस्वाक पिलू किंवा मेस्वाक, ही जी वनस्पती आहे हिच्या काड्या म्हणजे दातून म्हणून वापरल्या जातात. त्या थोडासा त्याचा शेंडा चावायचा, त्या ब्रशसारख्या होतात. हिरड्यांचे आजार किंवा दातदुखी, दातातून रक्त येणं, दाढीमधनं दाढी दुखणं किंवा त्यातनं रक्त येणं किंवा त्याला कीड लागलेलं असणं, ही साफ होते. मेस्वाक नावाची एक टूथपेस्ट सुद्धा आहे. अशा या ज्या आहेत ह्या वनस्पती जे आहेत ह्या आपल्या वापरातून आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. त्यानंतर येतो मिंट. याच्यापासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट वगैरे होतं ते. आता मोहामध्ये आपण मोहाचा व्हिडिओ केलेला आहे. मोहामध्ये 2 प्रकार आहेत, एक मधुका इंडिका आणि एक मधुका लॉंगफोलिया. एक दक्षिणी मोह धरला जातो, एक मोह धरला जातो. मोहाचं तेल जर कधी ताप आला आणि कपाळावर जर कधी ते तेल लावलं तर ताप उतरतो आणि हे खाण्यायोग्य तेल आहे. आदिवासी लोक याचा खाण्यासाठी वापर चांगला करतात. मोहाच्या फुलांपासून आपण व्हिडिओ केलेलाच आहे, त्याच्यापासून लाडू वगैरे केले जातात. मोई नावाची एक वनस्पती आहे, तिची सुद्धा मागणी आहे. मुचकुंद हा कनकचंपासारखा असणाराच एक वृक्ष आहे, यालाही मागणी आहे. मुरड शेंग आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. अशी पीळ असलेली एक शेंग येते, साधारण 2 इंचाची 1.5 इंचाची. ही म्हणजे पूर्वी बाळगुटीतही असायची आणि जंता होऊ नये म्हणून तिचाही वापर होतो. एक नाईबेल म्हणून एक आहे, हा थोडंसं दुर्मिळ झाड आहे, पण याचा आता सध्या जो आहे बाजारात हा तेरापानी बेल म्हणून प्रचलित आहे. पण आता हा तेरापानी बेल हा कदाचित वापरला जातो, कुठे वापरला जातो याबद्दल अजून काही त्याबद्दल माहिती मला तरी नाही आहे. पण माझ्याकडे जी मागणी आली आहे किंवा माझ्याकडनं जे लोकांनी नेलीत, ही आम्ही नाईबेल म्हणून विकतो, पण यांनी हे तेरापानी बेल म्हणून हे नेलेले आहे. नांद्रुक. नांद्रुक म्हणजे छोट्या पानाचं वड. हे सुद्धा सुंदर झाड आहे. एक नारा म्हणून जी वनस्पती आपल्याकडे आहे, टेरोकार्पस नारा, ही प्राईड ऑफ फिलिपाईन्स आणि याचं लाकूड लाल रंगाचं लाकूड येतं. लाकूड अतिशय सुंदर आहे आणि याला फर्निचरसाठी मागणी पण चांगली आहे. तर आता आपण
या ठिकाणी औषधी वनस्पती वृक्ष जे आहेत याचा भाग 3 या ठिकाणी आपण संपवतो आहे. मी दरवेळेस सांगतो की हे आपल्याकडे अर्थात मला जे ज्ञान आहे मी असं म्हणू शकेल माझं हे ज्ञान आहे साधारण 1-2% ते 3% असेल. हे अतिशय मोठं भांडार आहे आणि हे आता हे दुर्दैवाने हे म्हणजे आपण आता याला विसरत चाललेलो आहे. त्यामुळे मी हे जे व्हिडिओ केलेले आहेत हे व्हिडिओवरून जर कधी कोणी याचा अभ्यास करून याच्यामध्ये आणखीन जर कधी याची वृद्धी करत असेल आणि यावर जर कधी आणखीन कोणी चांगली माहिती जर कधी देत असेल तर मला त्याचा निश्चित आनंद होईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपला ठेवा जो आहे म्हणजे वंशपरंपरागत किंवा पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी जो जपलेला आहे तो थोड्याफार अंशी मी जपवायचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये जर कधी कोणी आणखीन वृद्धी करेल तर मी सांगितलंच आहे की मला अतिशय आनंद होईल. त्यामुळे हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फेसबुकला असाल तर फॉलो करा. धन्यवाद.